महाराष्ट्र राज्यातील लाखो आणि हजारो इथं गरजू बांधवांसाठी एक आशाची किरण इथं घेऊन आलेली आहे. कारण की बघा, सतत चर्चा सुरू राहणारी म्हणजे बघा, संजय गांधी निराधार योजनेबद्दल त्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट हे आता देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे बघा, आपण जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक दिवसांपासून तुमच्या मनात इथं शंका होत्या, की कधी पैसे जमा होणार? इथं उशीर का बरं होत आहे? याचं सर्व प्रश्नांची उत्तरे इथं शासनाने आपल्याला दिलेले आहे. बघा, आज सविस्तर माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. बघा, लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, की बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्याशिवाय तुम्हाला काहीच इथं माहिती समजणार नाही. कारण की भरपूरसे इथं संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा बघा निराधार बांधव किंवा निराधार व्यक्ती किंवा महिला, हे सर्व आता आतुरतेने वाट पाहू लागलेल्या होत्या, की सरकारकडून इथं नवीन जी आर निघतो आणि त्या जी आरमध्ये काय नमूद केलेलं आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारी हप्ता हा नेमका आपल्या खात्यामध्ये कधी येणार यावरती सतत इथं चर्चा सुरू आहे. परंतु आपल्या खात्यामध्ये जर हे प्रत्यक्षात पैसे आले तर आपल्याला इथं आनंद मिळणार. परंतु हे पैसे नेमकं आपल्या खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार याचंच उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल नेमकं काय नवीन अपडेट, इथं ताजं अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. बघा, संजय गांधी निराधार योजनेत अधिकृत पोर्टल किंवा शासनाची वेबसाईट तपासली किंवा तिथे लाभ वितरणासंदर्भातील एक ठराविक तारीख हे सरकारने स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली होती. आता त्या अधिकृत माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात इथं ठराविक वेळेवर जमा होणं अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात इथं परिस्थिती काहीशी इथं वेळेवर इथं लागलेली आहे. कारण की बघा, अनेक लाभार्थ्यांनी तक्रार केली आहे, की पोर्टल तारीख इथं दाखवून सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा जात नाही. म्हणजे इथं बघा, इथं कोणत्या कारणास्तव पोर्टलवरती तारीख दाखवली परंतु आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही, याचं उत्तर हे तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगितलं जाणार आहे, की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, पैसे ₹2,500 मिळणार की 1,500 मिळणार की ₹1,000 मिळणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या जर आपण कंडिशन पाहायला गेलं, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम इथं निर्माण झालेला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आहे, नेमका आम्हाला इथं हप्ता कधी मिळणार, फेब्रुवारीचे पैसे आम्हाला कधी मिळणार. कारण की बघा, ही प्रक्रिया आता सरकारने केव्हा सुरू करावी हे तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती हे समजणार आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून पोर्टलवर एक संदेश आलेला आहे, जी मी तुमच्यासाठी मुद्दा घेऊनच आलेलो आहे. बघा, इथं जानेवारीचा हप्ता म्हणजेच बघा यशस्वीपणे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं आला. परंतु आपण जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून इथं नवीन अपडेट पोर्टलवरती टाकण्यात आला. आता हा मेसेज पहिल्यांदाच इथे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना एक मोठा दिलासा मिळणार होता. परंतु बघा, आपण जर पाहायला गेलं तर पुढच्या महिन्याचे पैसे सुद्धा वेळेवर मिळतील. पण आता पोर्टलवरील आता माहिती प्रत्यक्ष खात्यात इथं पैसे कधी येणार या संदर्भातील आलेली आहे. मग हे पैसे आपल्याला कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, यासाठी आता बघा, सरकार इथं इतका उशीर का बरं करत आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. टेन्शन, काळजी, चिंता करू नका आणि संपूर्ण डिटेल माहिती समजून घ्या. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे पतींचं इथं वारलेलं म्हणजेच विधवा महिला, त्यांच्या मदतीला इथं मोठी गरज इथं सरकारने द्यावी. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या हजारो लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाळ योजनेसाठी, श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना या सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी आता महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने आता संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातील इथं पोर्टलवरती जी आर काढलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की याआधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या इथं हप्त्यासंदर्भातील प्रशासकीय कारणांमुळे बराचसा उशीर इथं केला. परंतु आधीच 2 महिन्याचे पैसे वेळेवर मिळाले नमुळे आता सर्व लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रकारची इथं धक्का आणि चिंता तयार झालेली आहे. आता बघा, हे धक्का आणि चिंता कशी असणार आहे बघा. आता आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं, विधवा महिला असो किंवा म्हातारे जे काही निराधार बांधव किंवा व्यक्ती असणार आहे, तर त्यांना जर आपण पाहायला गेलं, गोळ्या इथं विकत घ्यायला किंवा त्यांच्या आता महिन्याला जे काही त्यांना त्रास होते, दवाखान्यात ट्रीटमेंट करायला किंवा खाण्यापिण्याची गरजू वस्तू त्यांना खरेदी करायला इथं भरपूरसं त्यांना त्रास किंवा दिक्कत इथं सहन करावं लागते. जेव्हा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तो नवा मेसेज इथं झटकला, तेव्हा मात्र सगळ्यांच्या जीवनाला, अनेकांच्या इथं असं वाटलं की आता रखडलेले पैसे इथं फेब्रुवारीचा हप्ता कदाचित वेळेवर आणि थोडा लवकर आपल्या बँकेच्या खात्यामध्ये हा जमा होणार. परंतु कारण येते त्यावरती आता इथं नाराजगीच व्यक्त करण्याची इथं गोष्ट आलेली आहे. बघा, आपण जर पाहायला गेलं तर शेवटी जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर काही माहिती दिली जाते
तेव्हा सामान्य माणूस त्यावर डोळे झाकून इथं विश्वास ठेवतो, साहजिकच आहे. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा जसं की उंचावल्या आणि त्यांच्या मनात एक आशेची किरण निर्माण झालेली होती. परंतु आपण जर पाहायला गेलं तर तातडीने मदत मिळेल अशी एक सकारात्मक भावना हे सर्व निराधार बांधवांच्या मनामध्ये इथं निर्माण झालेल्या होत्या. परंतु इथं अधिकृत संदेशामध्ये नेमकं काय लिहिलं होतं? बरंच इथं जसं की बारकाईने समजून घेण्याचं इथं मोठं आवश्यकपणे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. या नोटीसमध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होते, की सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे, की डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांचं वितरण आपण सुरू केलेलं आहे. त्या मेसेजमध्ये आता तारखा आणि वेळ सुद्धा दिलेल्या होत्या. 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजतापासूनच ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत रात्री 7 वाजेपर्यंत इथं जे काय आता तुमच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया होती ते सुरू राहणार असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. परंतु बघा यावरती सर्व लाभार्थ्यांना आता जसं की नाराजगीच इथं मिळालेली आहे. ते कशी मिळाली हे समजून घ्या. कारण की बघा आता 7 वाजेपर्यंत हे वितरण होणार त्यांनी सांगितलं, परंतु एवढंच नाही तर याहूनही महत्त्वपूर्ण इथं कामासाठी पोर्टल तात्पुरतं इथं बंद राहिलं असं तांत्रिक माहिती सुद्धा येथे देण्यात आली होती, ज्यामुळे वितरणाच्या कामात कोणताही इथं अडथळा येऊ नये. आता हा मेसेज त्या वाचल्यानंतर गावोगावी आणि शहरातील लाभार्थ्यांच्या इथं आनंदाचं इथं वातावरण इथं पसरलं होतं. लोकांच्या मनात एकच विचार होता, की चला उशिरा का सहन परंतु आपल्या खात्यामध्ये इथं पैसे आले किंवा येणार असं त्यांना इथं सकारात्मकता त्याच्या मनामध्ये वाटू लागलेली होती. परंतु जर आपण प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर जे काय आता निराधार बांधव असणार आहे त्यांना इथं मोठा इथं धक्काच बसलेला आहे. कारण की बघा तो धक्का कसा असणार आहे, तुम्हाला पैसे येणार, 100% पैसे येणार, गॅरंटेड पैसे येणार, चिंता काळजी करू नका. परंतु तुम्हाला आता कोणत्या इथं धक्का देणारी बातमी असणार आहे ते समजून घ्या. कारण की जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला बघा इथं तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड म्हणजे डीबीटी प्रणाली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला क्रेडिट तर होणारच, हे तर खरीच बातमी असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा आता त्यांनी सांगितलेलं आहे, की जे आता प्रलंबित राहिलेले सर्व व्यवहार वेगाने इथं पूर्ण होतील आणि सोमवारपासूनच हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे माझी तुम्हाला एकच जसं की विनंती असणार आहे, संयम ठेवा, घाई करू नका, कोणत्याही चुकीचा निष्कर्ष इथं उचलू नका. कारण की बघा प्रशासकीय इथं प्रक्रिया चालू आहे. पुढील 48 ते 72 तास इथं संपून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं क्रेडिट होणार. आता पुन्हा सरकारने वेगाने इथं जोरदारपणे इथं पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता तुमच्यापर्यंत इथं बघा सर्वात महत्त्वाचा अपडेट पोहोचलेला आहे. कारण की बघा भरपूरशा लाभार्थ्यांना हे माहितीच नव्हतं, की आमच्या खात्यामध्ये पैसे कधी मिळणार कधी मिळणार. भरपूरसे जे काय तर निराधार बांधव असणार आहे, निराधार व्यक्ती असणार आहे, काही जसं की नशीबवान लाभार्थ्यांच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत सुद्धा पैसे येऊ शकतात, काही डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून. आता बघा भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्याकरिता एकच तांत्रिक अडचण इथं पाहावं लागते. म्हणजेच बघा तुमच्या बँकेच्या खात्याला इथं बँक अकाउंट किंवा आधार कार्ड लिंक नसते किंवा ई-केवायसी तुम्ही बँकेची केली नसते. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही 500 ते 700 ते 1000 रुपयापर्यंत तुम्ही शिल्लक ठेवत नाही, तर त्या कारणास्तव तुम्हाला इथं अडथळा येऊ शकते. बाकी बघा तुम्हाला सोमवार किंवा मंगळवार, बुधवार, गुरुवार तुम्हाला बुधवारपर्यंत तर 100% पैसे मिळणारच आहे, हा तर गॅरंटेडच असणार आहे. बाकी तुम्ही जर का क्लिअरपणे कामं करून ठेवले असेल मग लवकरच येणार, मग चिंता आवश्यकता तुम्हाला करण्याची पडणारच नाही. अशा पद्धतीची माहिती आहे. असेच बघा तुम्हाला सर्व नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जर का पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.